शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे। पीक वाटपामध्ये मोठा असा खोडा असा निर्माण झालेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीचा पीक विमा 1 रुपयामध्ये काढलेला तो मिळणार नाही आहे, किंवा तो मिळणार आहे तर कसा मिळणार आहे। त्या संबंधित पीक विमा कंपनीने कोणतं रौद्ररूप धारण केलं, त्या कंपनीने कोणता असा नकार दिला ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे 100% मिळणार नाही, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याने पीक विमा 1 रुपयामध्ये काढला, त्यामध्ये पीक विम्याच्या अटी आहे आणि त्यामध्ये 45% पीक पेरणी नुकसान भरपाई, 45%, 60%, 65%, 75%, 85% आणि 100% अशी संपूर्ण पीक नुकसान भरपाई आहे। त्यामध्ये पेरणी लागवडमध्ये 45% आणि फुलोरा अवस्था, परिपक्वता अवस्था, काढणी पश्चात असे एकूण 3 ते 4 नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हा मिळत असतो, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होते आणि आपण क्लेम करतो। अनेक शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना अग्रिमचे 25% मिळाले। आता राज्य शासनाने नियम लागू केला की जे काही शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याने पीक विमा हा काढलेला आहे, त्यांचं जर नुकसान झालं तर त्यांना 100% नुकसान भरपाई ही देण्यात यावी। कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यास तर त्यांना पीक विमा कंपन्यांना संपूर्ण हा विरोध करण्यात आलेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचा अग्रिम 25% मिळालेला आहे, त्या शेतकऱ्यांना देखील आता 100% रक्कम हे पीक विमा कंपन्यांना देणे हे बंधनकारक केलेलं आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये 9 कंपन्या ह्या पीक विमा कंपन्या ज्यांच्याकडे पीक विम्याचं हे काम दिलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या 9 कंपन्यांना आता या नवीन राज्य शासनाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा 25% पीक विमा हा मिळालेला आहे, त्यांना देखील आता 100% पीक विम्याचे पैसे हे देण्यासाठी बंधनकारक हे केलेलं होतं। पण तेथील एका कंपनीनं तक्रार दिलेली आहे की आम्ही या पीक विम्याचे नुकसान भरपाईचे 100% पैसे हे देऊ शकत नाही म्हणून। तर आता यामध्ये मंत्रिमंडळामध्ये कोणती बैठक होईल व कोणत्या अधिकाऱ्यामध्ये यामध्ये कोणता असा समोर तोडगा काढेल व कोणता निर्णय घे की शेतकऱ्यांना 100% पूर्णतः रक्कम पीक नुकसानीची, फुलोरा अवस्थाची, काढणी पश्चातची व पेरणीची यामध्ये झालेल्या नुकसानीमध्ये 100% रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक नुकसानीची वर्ग करण्यात येईल। या संबंधित संपूर्ण आता ज्यावेळेस आता हे बैठक होईल मंत्रिमंडळाची किंवा या अधिकाऱ्याची, संबंधित अधिकाऱ्याचे आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची, ज्या काही 9 कंपन्या त्यामध्ये बैठक होईल, त्यानंतर विचारविनिमय होईल, त्यानंतर त्यांचा जो समोर योग्य निर्णय होईल त्यामध्ये आता आपल्या शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळणार की नाही मिळणार हे देखील आगामी काळामध्ये समजणार। पण आता सध्या तरी संपूर्ण कंपन्यांना विरोध केलेला आहे की शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई ही न देण्यात यावी म्हणून असं पत्र देखील त्यांनी दिलेलं आहे शासनाकडे। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा 25% हा रक्कम काहीच शेतकऱ्यांना मिळालेलं आणि उर्वरित 75% रक्कम हे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेलं नाही, जे करून शेतकऱ्यांचं नुकसान, भयानक नुकसान हे झालेलं असून देखील आणि शासनाची योजना 1 रुपयामध्ये पीक विमा हे असून देखील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये वर्ग करण्यात आले। त्यामध्ये देखील EKYCचा हा नवीन भानगड आणून मंदामध्ये शेतकऱ्यांना परत त्याचे पैसे कुठंतरी लटकते असं देखील सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केले त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वर्ग होता असं देखील पीक विम्याचे कंपनीचे अधिकारी सांगत आहेत। जे काय 25% अग्रिम रक्कम आहे आणि उर्वरित 75% अग्रिम रक्कम हे येत्या आगामी काळामध्ये हे वर्ग करण्यात येईल, म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर 75% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येईल अशी देखील माहिती पीक विम्याचे अधिकारी इन्शुरन्स कंपनी यांनी सांगितलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। तर शेतकरी मित्रांनो, आता जे काय 100% नुकसान भरपाई आहे ती आता कधी मिळेल, का मिळेल, आता ही यांची बैठक होईल, त्याच्यानंतर समोर सूत्रामध्ये का होईल, त्यानंतर संपूर्ण माहितीचा हा निर्णय निघणार। तोपर्यंत नवीन अपडेट असं आल्यास पीक विम्या संदर्भात आपण आपल्या चॅनलमार्फत लवकर देण्यात येईल। धन्यवाद।